जमीन खरेदी करताना प्रत्येक व्यक्तीचे काही उद्देश असतात, परंतु असे उद्देश पूर्ण करण्यासाठी काही महत्त्वाच्या बाबी देखील समजून घेणं गरजेचं आहे। आता काही लोक असे विचार करतात की आपल्याला शेत जमीन खरेदी करायची आहे, त्यावर व्यवसाय करायचा आहे, हाही एक काही मुद्दा विचारात घेतला जातो। त्याचप्रमाणे गुंतवणूक पर्याय म्हणून देखील शेत जमीन ही खरेदी केली जाऊ शकते। तसेच भविष्यात काही नवीन करायचं असेल त्यासाठी देखील जमीन ही खरेदी केली जाऊ शकते। अनेक लोक विचार करतात जमीन खरेदी करून आपल्याला त्यावर स्वतःचं फार्म हाऊस बांधायचं आहे, रो हाऊस बांधायचं आहे किंवा घर बांधायचं आहे, किंवा शेत जमीन खरेदी करून आपण तिला अकृषिक मध्ये रूपांतरण करून मोठा प्रॉफिट कमवणे, हे देखील लोकांचे उद्देश येथे असते। परंतु हे उद्देश त्याच वेळेस तुमचे सक्सेस होतील ज्यावेळेस तुम्ही ती जमीन खरेदी करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या कायदेशीर बाबींकडे लक्ष द्याल, त्या कायदेशीर बाबी समजून घ्याल। यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या जमिनीचा 7/12 उतारा। त्या जमिनीच्या 7/12 उतारावर ज्या व्यक्तीकडनं आपण जमीन खरेदी करत आहोत त्याचं नाव आहे का, त्याचप्रमाणे त्याचं नाव त्या 7/12 उतारावर कसं आलं हे देखील समजून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे। यासाठीच त्या 7/12 वरील जे नाव आहे व्यक्तीचं, त्याच्या समोर जो काही फेरफार क्रमांक दिलेला आहे त्या फेरफारानुसार त्याचं नाव कसं आलं हे समजून घेता येतं, ही बाब लक्षात घ्या। त्याचप्रमाणे त्या जमिनीच्या गटाचा नकाशा तपासणं देखील तुम्हाला अत्यंत आवश्यक आहे। त्याचा आकार काय आहे, त्याच्या चतुर्सीमा काय आहेत, हे अत्यंत आवश्यक आहे समजून घेणं। आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे जी जमीन तुम्ही विकत घेत आहात त्या जमिनीवर जाण्यासाठी रस्ता उपलब्ध आहे का आणि तो कायदेशीर आहे का, ही बाब लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे। अन्यथा भविष्यामध्ये तो रस्ता अडवणूक होतो किंवा रस्ता बंद केला जातो, अशा अनेक बाबी इथे घडतात। ह्या सर्व बाबींचा अभ्यास केल्यानंतर तुम्ही खरेदी खत हे रजिस्टर नोंदणी करणं आवश्यक असतं।